नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी भारत कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली। या प्रसंगी रस्ता दुरुस्त कृती समितीचे देवेंद्र लांबे पाटील, सुनील विश्वासराव, बाळासाहेब लोखंडे, प्रशांत मुसमाडे आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतलाय। सध्या नगर ते शिर्डी दरम्यान रस्त्याचं पाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नाल्या बनविण्याचं काम चालू आहे, परंतु संबंधित नाल्या बनवताना कामामध्ये गुणवत्ता नसल्याने सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच रस्त्याच्या कडेला नाली बांधल्यानंतर साईडपट्टीसाठी रस्ता नसणार हे निदर्शनास आणून दिलंय। राहुरी कारखाना दरम्यान कारखाना चालू झाल्यानंतर ऊस वाहतुकीची साधने महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। रस्त्यांमध्ये एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास पूर्ण रस्त्यावर वाहतूक ठप्प होणार आहे। त्यासाठी रस्त्याच्या कडेने नालीचे कठडे करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच मागील ठेकेदार कंपनीने रस्त्याचं काम करताना आपल्या प्रतीचे डांबर न वापरल्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात खराब झालेले आहे। त्यामुळे सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा निरर्थक वाया जात असल्याचं सांगण्यात आलंय। तसेच या प्रसंगी संबंधित कंपनीचे श्री धर्मेंद्र यांना रस्त्याचं काम उच्च प्रतीचे व लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून रस्त्याचं काम पूर्ण व्हावं म्हणून नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समितीच्या माध्यमातून लढा देत आहेत। संबंधित कामात कोणी विघ्न आणण्याचं काम करत असेल तर नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समित्या सदस्यांना कळवावे। कृती समितीचे सदस्य अशा बहाद्दरांचा बंदोबस्त करतील असे देवेंद्र लांबे पाटील म्हणाले आहेत। रस्ता दुरुस्त कृती समितीच्या सदस्यांनी नगर मनमाड रस्त्याचं ज्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे, तर ही भारत कंपनी जी आहे तर त्यांनी रस्ता बनवण्यासाठी काम चालू केलेलं आहे। परंतु या रस्त्या संदर्भात कामाचं बनवण्याची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही मुख्य सदस्य या ठिकाणी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली आणि हे काम होत असताना त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ड्रेनेज लाईनचं काम चालू केलेलं आहे। परंतु हे काम चालू असताना तर त्या ड्रेनेज लाईनच्या 2 पदरी रस्ता असताना अगदी खेटून त्या ड्रेनेज लाईन बनवलेल्या आहेत आणि वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार आहे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। परंतु त्यांचं म्हणणं आहे की नगर मनमाड रस्त्याचे नॅशनल हायवे अथॉरिटीने त्यांना अशा प्रकारचा नकाशा किंवा डायग्राम दिलेली आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत। आता या संदर्भामध्ये ज्या काही रस्त्याच्या त्रुटी निर्माण होणार आहेत, आम्ही तात्काळ नगर मनमाड हायवेचे जे संपर्क कार्यालय आहे नगर येथे त्या ठिकाणी लवकरच भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना कळवणार आहोत की या रस्त्याबाबत ज्या काही त्रुटी आहेत त्या क्लिअर करून घ्यावं व या कामाच्या रस्त्याच्या क्वालिटीबाबत काळजी घ्यावं। त्याचबरोबर आज झालेल्या चर्चेमध्ये आम्ही त्यांना विचारलंय की हा रस्ता तुम्ही किती दिवसात कंप्लीट करतात, कारण 2027 मध्ये आपल्या नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या धर्तीवर शिर्डी आणि शिंगणापूरकडे मोठ्या प्रमाणावर भाविक येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे। त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर रस्ता पूर्ण व्हावा यासाठी आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टीने जी काही मदत लागेल ती नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समितीकडून केली जाईल अशी ग्वाही देखील या प्रसंगी त्यांना देण्यात आली आहे।